तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी वेसावकर या यूट्यूब चॅनलवर. आणि आजचा हा दिवस दुसरा. आज दिवस दुसरा म्हणजे तुरबेतू पनवेल. पनवेलच जायचं आहे ना? चौक सॉरी. पण आपलं दुपारी पनवेलला जेवण असेल. पनवेलला आता जायचं आहे. पनवेलनंतर आपलं मुक्काम आहे चौकला. तर आता वारीला सुरुवात होत आहे दिवस दुसऱ्याची. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आता वारीला सुरुवात आहे. तर मित्रांनो, तर मला एकाने प्रश्न विचारला, वारीला गेल्यावर देव भेटतो का? मी म्हटलं देव भेटतो की नाही हा आला नंतरचा प्रश्न, पण आनंद मात्र नक्की येतो. आणि आनंद हेच देवाचं स्वरूप आहे. आनंद सच्चिदानंद हे भगवंताचं स्वरूप आहे. देहाला विसरणं म्हणजेच भगवंताशी भेट होय. आणि देहाला विसरण्याची ताकद फक्त पंढरीच्या वारीमध्ये आहे. संस्कृतीचं प्रतीक म्हणजे पंढरीची वारी. एकात्मतेचं प्रतीक म्हणजे पंढरीची वारी. ज्ञानोबारायांचं ज्ञान आणि तुकोबारायांचं वैराग्य म्हणजे पंढरीची वारी. भारताची संस्कृतीची ओळख म्हणजे पंढरीची वारी. बोला पुंडलिकावर दे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. रामकृष्ण हरी. तर 4:30 वाजता प्रवासाला सुरुवात झालेली आहे. आता 2 तास चालायचं आहे. मग पुढे आहे आपल्याला चाय पाणी. भेटूया आणि असेच आमचे व्हिडिओ बघत राहा. असंच प्रेम द्या. रामकृष्ण हरी. तर मित्रांनो, आपलं नवीन गाणं येत आहे आज संध्याकाळी 7 वाजता खंडेरीच्या माझ्या वेताळ देवा वेसावकर आणि मंडळी या यूट्यूब चॅनलवर. तर लवकरात लवकर जाऊन तुम्ही संध्याकाळी ते गाणं बघा आणि भरपूर प्रेम द्या. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असं तुमचं प्रेम आमच्यासोबत असू दे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. चला शेवटच्या बावट्यावरून पहिल्या बावट्यावर मजाच वेगळी आहे. रामकृष्ण हरी. आता आम्ही पोहोचलेलो आहे दिवाय पाटील स्टेडियमने. अशीच वारी आपली सुखाची आणि आनंदाची जावो. रामकृष्ण हरी. 1 तास कंटिन्यू चाल मारलेली आहे. कारण पांडुरंग म्हणते जेवढा चालशील तेवढा जगशील. म्हणून प्रत्येकाने थोडासा वेळ द्या आणि अर्धा तास तरी चाला. नाही, मी माझे आपले मंडळी लोकांना सांगतो की उठा, थोडंसं संध्याकाळी या सकाळी वेळ काढा आणि थोडंसं वॉकिंग करा. रामकृष्ण हरी. नवी मुंबईला आता थोडीशी विश्रांती, थोडासा रेस्ट थोडा रेस्ट घेतो. थकलो आता जरा. 1 तास चालून आम्ही. रामकृष्ण हरी. पाण्याची पण व्यवस्था करून ठेवलेली आमच्यासाठी. रामकृष्ण हरी. स्वप्नील यांचं पहिलं वरीस आहे. वरीस पहिलं असलं ना
जोशच वेगळा असतो, आनंदच वेगळा असतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. शेवटचा पावटा आलेला आहे. रेष इथे विश्रांती चालू आहे, बघू शकता. घरच्यांची आता सर्वांना आठवण येते. मी तर एवढंच म्हणेन, पैशांमुळे आईबाप दुरावले जात असतील ना, पैशांमुळे आईबाप दुरावले जात असतील ना, तर एवढा पैसाच कमवू नका की आई वडिलांची लाज वाटेल. आपल्या भारत देशामध्ये आई वडिलांना देवते समान मानलं जाते. ज्या भारत देशामध्ये आई वडिलांना देवते समान मानलं जाते, त्याच भारत देशामध्ये हजारो वृद्धाश्रम जन्माला येत असतील तर आपण कुठेतरी चुकतो आहे महाराज. रामकृष्ण हरी. खाली झालेल्या आहे, आराम करून झालेला. आता निघूया पुढच्या प्रवासाला. आता थेट कुठे थांबायचं आहे? चाय नाश्ता आपला संध्याकाळला खारघरच्या इकडे, खारघर इकडे नाश्ता आहे. खारघरला नाश्ता आहे. बटाटा पोहा. हिरा सिक्स्टर दाखवली, जरा घाबरवी द्या आम्हाला. व्हिडिओ. हरी पंढरीची वारी तुका मने हरी हरी. तर कसा चालता चालता बोलत चाललं ना तर कधी पोचतं समजत नाही. तर विराजने त्याची हिस्ट्री सर्व सांगितलेली आहे आपल्याला. आणि आम्ही तर एकदम स्कूलचे फ्रेंड आहे, बरोबर ना. एका वर्गात होतो, बसायचो, एका बेंचवरच बसायचो. तर मी एवढंच बोलेन की आता लवकर लग्न करायचं आहे सर्वांना. तर सर्वांना मी हेच म्हणजे मेसेज देईन की श्रीमंताची मुलगी केली ना, श्रीमंताची, तर आपल्याला तिला जपावं लागतं. आणि गरीबाची मुलगी केली ना तर ती आपल्याला जपते, सर्वांना आयुष्यभर जपते. बस हेच बोलेन. आवडलं असेल तर जोरदार ताल्या नक्की द्या. लाईक करा, शेअर करा व्हिडिओला. व्हिडिओमध्ये बनवत असाल आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. दुसरं वाक्य म्हणजे विराजला, दुसरं वाक्य म्हणजे बायकोने नवऱ्याकडे काहीच मागू नये. बायकोने नवऱ्याकडे काहीच मागू नये, पण नवऱ्याने अशी वेळच येऊ देऊ नये की तिला काय मागायची गरज पडेल. रामकृष्ण हरी. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पहिला बावटा पोचलेला आहे. पहिला बावटा. आता नाश्त्याचा आनंद घेऊया. काय नाश्ता? पोहा. क्या घ्यावा? काय बी गेला होता ना सर्व. रामकृष्ण हरी. फक्त 7 वाजायला आलेले आहे. आता नाश्ता वगैरे झालेला आहे. मस्तपैकी 4 प्लेट पोहे खाल्लेले आहे आणि चाय वगैरे पिऊन आता एनर्जी ऊर्जा आलेली आहे. आता आम्हाला जायचं आहे थेट पनवेल ONGC कॉलेज. पुन्हा एकदा टेम्पो आलेला आहे. अर्धा चालू का मिलन सांगतील आपण इथे का थांबलो. अरे काय बाथरूमचं कसं सांगायचं. सर्वांना थोडं रेस्ट घ्यायला थांबलेलं आहे आता. अरे 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 खुर्च्या पडल्या आमच्या चाललो. चला आता 9 वाजलेले. आता आपण इथे थांबलेलो आहे, आराम करायला थांबलेलो आहे. थोडासा आराम. बघता कशा आता हे बघा आता थोडासा आराम करूया, थोडंसं पाणी वगैरे पिऊया.
थोडासा आता 10-15 मिनिटं पाणी वगैरे पिऊन थोडासा आराम करून आता 4 किलोमीटर राहिला असेल ना आपलं. आता लवकरच पोहोचू ONGC कॉलनी पनवेल. 9:15 झालेले आहे, रेस वगैरे झालेला आहे, चहा पाणी पिलेलं आहे. आता जाऊया सरळ आपल्या जेवणाच्या जागेवर, ते म्हणजे ONGC कॉलनी पनवेल. मस्तपैकी पाणी वगैरे पिलेलं आहे. बघू शकता आपल्यासोबत आहे ओमकार भाई होडेकर आणि आपले मामा रामकृष्ण हरी. पांडुरंग 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 पांडुरंग. विराजने शॉर्टकट दाखवलेला. विराज हा कुठला शॉर्टकट आहे? आपला शॉर्टकट असाच नॉर्मल रस्ता पनवेलचा. फर्स्ट टाइम दिसतील ना गणपतीचं आवरेला कलर बिल होतात गणपतीचं पुढं. फर्स्ट टाइम या रोडवरून चालत आहे. बघूया आता. विराजत आपली आई, विराजत आपली विथूम आई आपल्या मुक्कावर लवकरच पोहोचवेल. रामकृष्ण हरी. तर फायनली आम्ही पोहोचलेलो आहे ONGC कॉलनी पनवेल. तर किती वाजलेला? 10 वाजता. परफेक्ट 10ला पोहोचलेलो आहे. काय बोलतो स्वप्नील, कसं वाटतंय? पहिली वारी. ब्रेकला खाली होते आम्ही खाली. आणि आपला विराज बघा, विराज आपला गायडन एकदम खोचीतून कोपऱ्यातून गल्लीतून घेऊन आलेला आहे आणि शॉर्टकट मारत मारत आम्ही लवकर पोहोचलेला आहे. फर्स्ट टाइम अशा रस्त्यातून आलो, जे गेल्या वर्षी मी नव्हतो आलो त्या रस्त्याने. जुनाच रस्ता आहे पण आमच्यासाठी तर नवीन आहे. काय बोलतो स्वप्नील? चला तर पोहोचलेलो आहे. आपला टेम्पो पण समोर दिसत आहे. रामकृष्ण हरी. पुढे भेटूया आणि जेवायला काय आहे ते तुम्हाला नक्की बघायला भेटेल. आम्ही भरपूर आनंदात आहे सर्व. रामकृष्ण हरी.